आखाती देशात युद्ध सुरू असल्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या होणारा निर्यातीचा जो माल आहे तो माल सध्या कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आपण आहोत सध्या एका कोल्ड स्टोरेजमध्ये पाहू शकता की द्राक्षे आहेत ते द्राक्षे जे एक्सपोर्ट होतात ते एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्षे या ठिकाणी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आले आहे आणि अशा पद्धतीने साधारणतः 300 कंटेनर द्राक्षे जी काही निर्यात होणारा माल आहे तो माल तो कंटेनरमध्ये किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये अशाच पद्धतीनं स्टोरेज करून ठेवण्यात आलं आहे. आपण सध्या काही निर्यातदार आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय परिस्थिती आहे सांगली जिल्ह्याची. काय सांगाल, काय परिस्थिती आता निर्यातीची सांगली? आखाती देशात जे सध्या युद्ध चालू आहे त्या युद्ध चालू असल्यामुळं सांगली जिल्ह्यातील सर्व कोल्ड स्टोरेज हे फुल आहेत. साधारण 250 ते 300 कंटेनर प्रत्येक म्हणजे सगळ्या कोल्ड स्टोरेजमध्ये मिळून इथे आहेत. आता काल परवापर्यंत इथे या स्टोरेजमधून 11 कंटेनर आलेले होते, पण 11 पैकी फक्त 4च कंटेनर रिस्क म्हणून घेऊन पुढे गेलेले आहेत भरून. बाकीचे सगळे रिकामे गेलेले आहेत आणि काही कंटेनर अजून तुम्ही बाहेर बघत असाल तर 2 कंटेनर अजून इथेच आहेत, वाट बघतायत की कधी आपल्याला लोडिंगचं मिळेल. आता या परिस्थितीमध्ये ही जी द्राक्षे आहेत ही द्राक्षे काल साधारण 3 दिवसापासून एक्सपोर्टचं पूर्ण हार्वेस्टिंग बंद आहे, पॅकिंग बंद आहे आणि त्याचा परिणाम आपल्या या डोमेस्टिक मार्केटवरती प्रेशर येऊन दर पडण्याचे संभव आहेत. आता खरं तर आम्ही सर्वांना आवाहन करायला लागलो आहे की दर पडणार नाहीत आणि तुम्ही कमी दरामध्ये द्राक्षे शेतकऱ्यांनी देऊ नये, कारण यावर्षी चांगली परिस्थिती आहे निर्यातीसाठी आणि ही परिस्थिती चांगली असताना या युद्धामुळं या शेतकऱ्यांना त्रासाचं होऊन बसलेलं आहे सध्या तरी. तुमची किती कंटेनर आता मुंबईत आहे JNPT लावून? आता मी एक छोटा निर्यातदार असून सुद्धा माझा इथे एक कंटेनर आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथे एक कंटेनर माझा पॅक होऊन पडलेला आहे, जो की कालच्या डेटमध्ये लोडिंग होणार होता, पण पुढं आम्हाला वेसल न मिळाल्यामुळं आणि त्याचे आम्हाला क्लिअरन्स न आल्यामुळं आम्ही तो भरला नाही. एक कंटेनर माझं JNPTमध्ये आहे, तर तो JNPTमधला कंटेनर आता जहाजावरती लोड होण्याच्या परिस्थितीत असताना काल रात्री आम्हाला एक नोटिफिकेशन आलेलं आहे की तुम्ही ते कंटेनर परत घेऊन जावा, कारण ते जहाज काही पुढं जात नाही. आज सकाळी पुन्हा एक त्याच लाईनकडून आम्हाला एक मेसेज आलेला आहे की वॉर सरचार्ज म्हणून एक लावलेला आहे. तो वॉर सरचार्ज किती आहे तर $350 ते $4,000 रिफर कंटेनरसाठी आहे. हे जो नाशवंत माल असतो हा रिफर कंटेनरमधून जातो आणि त्याचा दर हा त्यांनी $4,000 म्हणजे साधारण 3.5 लाख रुपये एक्स्ट्रा तुम्ही जर भरला तर आम्ही ते रिस्क घेऊन पुढे घेऊन जाऊ शकतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. पण त्यामध्ये धोका असा आहे की त्यांनी सरळ आमच्याकडून अंडरटेकिंग लिहून घेतलेलं आहे की समजा या कंटेनरचं ट्रान्झिटमध्ये काही त्याला प्रॉब्लेम आला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही निर्यातदाराची आहे. एवढे पैसे आम्ही देऊन सुद्धा ती जबाबदारी घ्यायला कुठल्याही व्हेसलवालांनी कुठलीही लाईन तयार नाही, हे निर्यातदाराच्या दृष्टीनं अतिशय दुःखाची गोष्ट आहे. कंटेनर तिथे काही पोहोचलेत का, पोहोचायचे जास्त? एक कंटेनर आमचा ॲक्च्युली 1 तारखेला पोचण्याचं होतं शेड्यूलप्रमाणे, पण युद्ध चालू झाल्यामुळं तो कंटेनर आत्ता सध्या ओमानच्या खाडीमध्ये दाखवतोय, पॉज म्हणून दाखवतोय. तर तो तिथे थांबलेला आहे, स्लो झालेला आहे का पुढे जाणार आहे याची काहीच आम्हाला आत्ता सध्या तरी इन्फॉर्मेशन नाही. आणि आखाती देशामध्ये खूप मटेरियलचं शॉर्टेज झाल्यामुळं तिकडे दर खूप भडकलेले आहेत, कारण आखाती देशामध्ये स्वतःचं काही उत्पन्न नसल्यामुळं पूर्ण आखाती देश हे जे तिथं आयात होते त्या आयात होणाऱ्या मालावर ते अवलंबून आहे. हे कंटेनर जर वेळेत पोचले तर त्याचे पैसे होऊ शकतात, पण माहीत नाही अजून काय होणार आहे. हे सगळं अनिश्चित कालावधीसाठी हे सगळं जागेवरती थांबलेलं आहे. कंटेनर परत पाठवायला सांगितलं वगैरे काय तुम्हाला परत घेऊन जावं असं? आता मुंबईतला कंटेनर काल रात्री आम्हाला असा मेसेज होता की तुम्ही ते परत घेऊन जावा. आम्ही विचार तोच केला, आम्ही डिसिजन ते घेतलं होतं की आम्ही ते परत आणावा आणि इथं परत स्टोरेजमध्ये ठेवावं. जेव्हा साधारण 15-20 दिवसामध्ये हे जेव्हा थांबेल, शांत होईल, त्यावेळी आपण ते कमीत कमी एक्सपोर्ट तर करू शकतो किंवा इथं डोमेस्टिक मार्केटला कमी दरामध्ये विकून कमीत कमी कसा तोटा होईल हा आम्ही प्रयत्न करणार होतो. पण आज सकाळी आलेल्या सूचनेनुसार आता आम्ही विचार करतोय की हे 3.5 लाख रुपये एक्स्ट्रा आहेत ते भरून आपण तो कंटेनर पुढे पाठवावा. आपल्यासोबत काही चालक आहेत त्यांच्यावर जाऊया. कोल्ड स्टोरेजमध्ये किती दिवस माल ठेवू शकतो, कशाबद्दल ठेवू? कोल्ड स्टोरेजमध्ये साधारण 1.5 ते 2 महिना माल ठेवू शकतो. किपिंग क्वालिटीवर त्याचा कालावधी ठरलेला असतो. माल जर चांगल्या किपिंग क्वालिटीचा असेल तर 2 महिने आपण त्याचं कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवू शकतो. समजा हा माल परत आला दुबईतून किंवा मुंबईतून, परत तो किती दिवस टिकेल आणि कशाबद्दल करता येईल? परत आलेला माल थोडंसं रिस्क आहे, कारण का शिपिंग लाईनमध्ये कसं त्याचं टेम्परेचर मेंटेन केलं आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे की तो किती दिवस टिकेल आणि काय. त्याच्या
त्याच्यावरती तो जनरेटर किती वेळ चालू ठेवला आहे, किती वेळ बंद ठेवला आहे, त्याच्यावरती त्याचं पुढचं किती दिवस टिकेल हे अवलंबून आहे. सांगली जिल्ह्यात किती कोल्ड स्टोरेज आणि किती माल पडून आहे? सांगली जिल्ह्यात एक माझ्या मते 200-250 कंटेनरचा माल कोल्ड स्टोरेजमध्ये शिल्लक आहे. हे होते आपल्यासोबत की चालक आणि जे एक्सपोर्ट करणार त्यांच्याकडून ते म्हणतात की अजून सुद्धा जर परिस्थिती जर बिघडली तर पण माल ठेवण्याचा अवघड होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश आसिफ मुरसल, न्यूज 18 मराठी, सांगली.